नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचे पेपर चोरण्याचा ऐश्वर्याचा डाव जानकीने लावला उधळून आणि त्याचबरोबर इथे जानकीने ज्योतिकाची प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ज्योतिकाची प्रेग्नन्सी टेस्ट करताच इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. ज्योतिका प्रेग्नंटच नाही आहे हे सत्य आता जानकीने शर्वरीच्या समोर आणून दिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, एकाच वेळी जानकीने दोन खूप मोठे ऐश्वर्याचे षडयंत्र आता उधळून लावलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी आता पुन्हा एकदा ऐश्वर्याला तोंडावरती पाडणार हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतं जानकीच्या विरोधामध्ये. जानकीला हरवण्यासाठी, तिला रडवण्यासाठी ऐश्वर्याने खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. तर इथे पहिला प्लॅन म्हणजे जानकीला आता ओवीपासून दूर करायचं असतं. इथे आता जानकी ओवीला खूप प्रोटेक्ट करत असते, तिची काळजी घेत असते. तिला वाईट गोष्टींपासून, वाईट सवयींपासून ती तिला बाजूलाच ठेवत असते आणि चांगल्या गोष्टींची सवय लागावी यासाठी ती व्यवस्थित प्रयत्न करत असते. पण आता ओवीला जानकी हे सगळं तिच्या चांगल्यासाठी करत असते हे कळतच नसतं. जानकी तिला बाहेरचं खाऊ देत नाही, तिला जास्त मोबाईल घेऊ देत नाही, म्हणून तिला तिचीच आई आता व्हिलन वाटायला लागलेली असते आणि त्या गोष्टीचा फायदा इथे ऐश्वर्याने उचललेला असतो. आता ऐश्वर्या काय करते, ज्या गोष्टींपासून जानकी ओवीला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते, तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न करते, तिला प्रोटेक्ट करत असते, त्या गोष्टींमध्येच आता ती तिला गुंतवून ठेवते. तर इथे तिला पिझ्झा, बर्गर, त्याचबरोबर रानातला रानमेवा ज्याने तिला त्रास होतो म्हणजे आंबे, त्याचबरोबर कैरी असू दे, चिंचा बोरा असू दे, या गोष्टी आंबट असल्यामुळे ओवीला लहानपणापासून यांचा त्रास होत असतो. पण त्याच गोष्टी ऐश्वर्याने सारंगला आणायला सांगितलेल्या असतात ओवीसाठी आणि ओवीला ती आता जानकी मोबाईलपासून लांब ठेवत असते. तर इथे ऐश्वर्याने तिला मुद्दामून मोबाईल दिलेला असतो आणि तिच्यासमोर आता ती क्यूटू म्हणून आलेली असते. एक क्यूटी म्हणून तिच्या सगळ्या इच्छा ती पूर्ण करणार असते. मोबाईलद्वारे ती तिला छोटे छोटे गेम्स देत असते आणि त्या गेम्समधून ती तिला आता अभ्यासाकडून दुर्लक्षित करून, तिला अभ्यासाकडे आता तिचं मन रमत नाही आहे असं तिला वारंवार सांगून तिला खेळामध्ये जास्त गुंतवून ठेवते. तर इथे ऐश्वर्याने तिला आता स्वतःहून एक फोन दिलेला असतो, कारण तिला आता ओवीकडून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो. म्हणूनच इथे ऐश्वर्याने ओवीची निवड केलेली असते आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने ज्योतिकाला हाताशी धरून इथे आता शर्वरी कधीच आई होणार नाही आहे या संधीचा फायदा घेतलेला असतो आणि ज्योतिकाला खोटी प्रेग्नन्सी घेऊन आता एक नाटक करायला सांगितलेलं असतं. तर इथे मंदिरामध्ये ती जीव देण्याचं नाटक करते आणि मग शर्वरी म्हणते की तुझं बाळ तू आम्हाला दे, मी आता तुझं बाळ माझं बाळ म्हणून घरी घेऊन जाईन आणि माझ्या घरच्या लोकांना सांगेन की हे बाळ माझं आहे म्हणून. असं तिने नाटक केलेलं प्रेक्षकांनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता या नाटकावरचा पडदा जानकी बाजूला करणार, कारण जानकीला आता दोन्ही गोष्टी कळणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता ओवी खरोखर ऐश्वर्याच्या नादाला लागलेली असते. जानकीच्या बोलण्याकडे ती अजिबात लक्ष द्यायला तयार नसते. जानकीसुद्धा आता तिच्याकडे दुर्लक्ष करते, कारण ती शर्वरीच्या टेन्शनमध्ये असते. शर्वरीने तिच्याकडे 2 लाख रुपये मागितलेले असतात, तेव्हा ऋषिकेशने तिच्याकडे 5 लाख रुपये शेतमालाचे ठेवायला दिलेले असतात. तेव्हा इकडे जानकी आता म्हणते की 2 लाख रुपये शर्वरी वंशांना द्यावेच लागतील, नाहीतर त्या स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता इकडे ओवीला हाताशी धरून ऐश्वर्या वेगवेगळे प्लॅन्स करतच असते. आधी तिच्याकडून ते छोटे छोटे गेम्स खेळून घेते. ती म्हणते की रेनबोमध्ये किती कलर्स असतात, ती म्हणते की 7 कलर्स असतात, ते कुठकुठले कलर्स आहेत ते तू जमा कर आणि 2 मिनिटाच्या आत तू घेऊन ये. जर 2 मिनिटामध्ये तू सगळे कलर्स घेऊन आलीस ना तर तू हा गेम जिंकलीस आणि मग मी तुला डिस्क्वालिफाय करणार नाही. तेव्हा इकडे ठरल्याप्रमाणे आता सगळे रेनबोचे जे कलर असतात ते ती जमा करत असते. तेव्हा इकडे जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर ती मुद्दामून म्हणते की माझा एक नवीन प्रोजेक्ट आहे, त्याचीच मी तयारी करते.
तेव्हा जानकी म्हणते, पण मी तुझी डायरी चेक केली, त्याच्यामध्ये टीचरने असा नवीन कुठलाही प्रोजेक्ट लिहिलेला नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते, आई तुला नाही माहिती, टीचरने आम्हाला नवीन प्रोजेक्ट दिला आहे. आणि तेव्हा तिथे ऐश्वर्या येते आणि तिची लगेचच जानकीपासून तिचा बचाव करत तिला बाजूला करते. तेव्हा इकडे जानकीला तिला आता कळू द्यायचं नसतं की ओवीला मी कशा पद्धतीने नादाला लावले. त्यानंतर इथे जानकी तिला काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण ओवी काही ऐकायला तयार नसते. शेवटीला इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तिने रेनबोमध्ये जे 7 कलर्स असतात ते बरोबर जमा केलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणत असते की अरे वा, तू तर आता जिंकलीस. कारण ऐश्वर्याला ओवीकडून एक वेगळंच आपलं काम करून घ्यायचं असतं आणि ते खूप महत्त्वाचं काम असतं, जे आत्तापर्यंत जानकी असताना तिला ते करू दिलेलं नसतं. त्यामुळे इथे आता ओवीकडूनच ऐश्वर्याला आपलं हे काम करून घ्यायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सुमित्रा आता खुश असते, कारण शर्वरीने आनंदाची बातमी दिलेली असते. तेव्हा इथे शर्वरी आता 2 लाख रुपये मागते. ही गोष्ट आता जानकीला सुमित्राला सांगायची असते, पण पुन्हा सुमित्रा या गोष्टीचं टेन्शन घेईल म्हणून ती कुणाला काहीसुद्धा सांगत नाही. तेव्हा शेतमालामधले 5 लाख रुपये जे मिळालेले असतात त्यातले 2 लाख रुपये घेऊन इथे जानकी आता शर्वरीला भेटायला जायला निघते. तिथे ज्योतिकासुद्धा आलेली असते. तेव्हा इकडे जानकीला आठवत असतं की शर्वरी सगळ्यांबरोबर खोटं बोलले. तिने सांगितले सगळ्यांना की ती प्रेग्नंट आहे म्हणून, पण हे सगळं खोटं नाटक आहे. त्यामुळे इथे सुमित्राला एवढं आनंदी बघून आता जानकीला वाईट वाटतं. तिला असं वाटतं की हे सत्य जर आईना कळलं तर सगळ्यांनाच किती वाईट वाटेल. त्यामुळे इथे आता जानकी शर्वरीला भेटायला जाते. तिथे गेल्यानंतर ज्योतिकाला ती 2 लाख रुपये काढून देणारच असते. तेवढ्यातच ज्योतिका तिच्या हातातून ते पैसे जोरात खेचून घेते आणि म्हणते, काय मग 2 लाख रुपये पूर्ण आहेत ना? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, 2 लाख रुपये पूर्ण आहेत ना म्हणजे तुम्ही काय इथे आमच्याकडून पैसे हिसकावून घ्यायला आलात का? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आमच्यावरती विश्वास नाही आहे का? पैसे पूर्ण आहेत का असं का विचारताय? हे पैसे आम्ही तुम्हाला देतोय तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या काळजीपोटी. कळलं ना तुम्हाला? इथे वसुलीला आल्यासारखे पैसे हातातून खेचताय काय? आणि पूर्ण आहेत ना असं सुद्धा का विचारताय? म्हणजे नेमका तुमचा हेतू तरी काय आहे ना? तुमचा हेतू साफ आहे ना? कारण आधी जेव्हा तुम्ही आम्हाला भेटला होतात तेव्हा तर तू जीव द्यायला निघाली होतीस, बरोबर की नाही? आणि आता तुझ्या चेहऱ्यावरती ते दुःख दिसतच नाही आहे की तुझ्या इथे आता मित्राने तुझ्याशी लग्न नाही केलं, ते त्याचं दुःख पूर्णपणे विसरून गेलीस वाटतं. असं जानकी तिला आता जाब विचारते. तेव्हा इथे ज्योतिका म्हणत असते, बघताय ना, म्हणजे आता हे बाळ मी तुम्हाला देणार आहे, तरीसुद्धा मला एवढं ऐकवताय तुम्ही, मग मी अबॉर्शन करून टाकते. तेव्हा शर्वरी म्हणते, नाही वहिनी, अगं जाऊ दे ना, घ्या, तुम्हाला 2 लाख रुपये हवे होते ना, ते तुम्ही घ्या. तुमची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकीने तिला चांगलं खडसावलेलं असतं. त्यानंतर इथे आता ऐश्वर्याने तिला सांगितलेलं असतं की तुला 2 लाख रुपये दिल्यानंतर त्यातला अर्धा वाटा मला द्यायचा. तेव्हा इथे ऐश्वर्याने हे सुद्धा सांगितलेलं असतं की हळूहळू पैशांची डिमांड वाढवायची, अजून पैसे तिच्याकडे मागायचे. कळलं ना? आणि हे नाटक तुला आता तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत शर्वरी आणि जानकी पूर्णपणे या षडयंत्रामध्ये, या चक्रव्यूहमध्ये त्या अडकत नाही, तोपर्यंत तुला हे प्रेग्नेन्सीचं नाटक करायचं आहे, असं ऐश्वर्याने तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता ज्योतिका तिने सांगितलं आहे त्याप्रमाणे आता पैसे तिच्याकडून मागून घेत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो जानकीने तिला आधी 2 लाख रुपये दिलेले असतात. त्यानंतर ती पुन्हा शर्वरीला फोन करते आणि म्हणत असते की मला अजून पैसे हवेत, मला पैशांची गरज आहे. डॉक्टरांनी कॉम्प्लिकेशन सांगितलेत, त्यामुळे थोडा खर्च होणार आहे गोळ्या औषधांचा आणि ट्रीटमेंटचा. तेव्हा मला अजून आता इथे 1-2 लाख रुपये हवे आहेत. तेव्हा शर्वरी म्हणते, 1 लाख रुपये पण नाही मला आता देता येणार, तुम्हाला आत्ताच तर 2 लाख रुपये दिले होते ना वहिनीने. तेव्हा इथे शर्वरी जानकीला पुन्हा फोन करते. तेव्हा जानकी म्हणत असते की शर्वरी वंश, अहो हे काय करताय तुम्ही? बाळाच्या नादामध्ये एवढ्या वेड्या झालात तर ती मुलगी तुमच्याकडे सारखे पैसे मागते आणि तुम्ही तिला तेवढे पैसे द्यायला का निघताय? आता 2 लाख रुपये मी इथे ऋषिकेश बरोबर खोटं बोलून तुम्हाला दिले, मग आता मी पैसे कुठून आणू? मी एवढे पैसे तुम्हाला कुठून देऊ? तुम्ही सांगा बरं. आणि त्या मुलीला कळत नाही का? अहो प्रेग्नन्सीमध्ये खरंच एवढा खर्च होतो का? ही का आपल्याकडून एवढे पैसे मागते? ही आपल्याला टोपी तर लावत नाही आहे ना, फसवत तर नाही आहे ना आपल्याला?
तेव्हा शर्वरी म्हणते, अगं नाही गं वहिनी, असं काय बोलतेस तू? तेव्हा जानकी आता म्हणते की ठीक आहे, आता हिचा पर्दाफाश केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर आता शर्वरी आणि ज्योतिका दोघीजणी जानकीची वाट बघत असतात. जानकी म्हणते, हे बघा, आणलीत मी आता 1,00,000 रुपये. डॉक्टरांनी खर्च सांगितलाय का? चला, कुठल्या डॉक्टरकडे जातेस तू? तेव्हा इथे आता खूपच जास्त ज्योतिका टेन्शनमध्ये येते. ज्योतिकाला माहिती असतं की पुढे जाऊन इथे आता मला जानकी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकवणार. तेव्हा तिने एका डॉक्टरांना सुद्धा हाताशी धरलेलं असतं. जर मी इथे चेकअपला आली आहे तर तू सांगायचं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. म्हणून तिने एका डॉक्टरांना आधीच हाताशी घेतलेलं असतं. पण ती म्हणते की चला, मी डॉक्टर पटेल यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाते. तेव्हा जानकी म्हणते, त्याची गरज नाही, आमचे खूप मोठे ओळखीतले डॉक्टर आहेत ना, मी त्यांच्याकडे तुला घेऊन जाते, चल माझ्याबरोबर. ज्योतिका जायला नकार देते. ती म्हणते, मी नाही येणार तुझ्याबरोबर, माझा दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरांवरती विश्वास नाही आहे आणि मला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल दुसरं कुणाला काही कळूसुद्धा द्यायचं नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, अगं असं काय करतेस? तूच तर म्हणतेस ना की हे बाळ आमचं आहे म्हणून, आमचं बाळ म्हणून तू तुझ्या पोटात वाढवतेस ना, मग चल आता आम्ही ज्या डॉक्टरांकडे तुला घेऊन जाऊ ना त्या डॉक्टरांकडे गपचूप यायचं. आणि जानकी आता ज्योतिकाचा हात पकडते आणि तिला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवते आणि लगेच गाडी त्यांचे जे फॅमिली डॉक्टर असतात, ज्या लेडीज डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे ती आता घेऊन येते, ज्यांच्याकडे शर्वरीची ट्रीटमेंट तिने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने एक दिवशी ज्योतिका आणि ऐश्वर्या या दोघींना एकत्र बोलताना बघितलेलं असतं आणि तेव्हाच तिची ट्यूब पेटलेली असते. तिला कळलेलं असतं की कदाचित ज्योतिका ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आम्हाला फसवते. कारण ऐश्वर्या म्हणालेली असते की कधी कधी दिव्याखालीच अंधार असतो. आपण दुसऱ्यांना शहाणपणा शिकवायला जातो पण आपण घराकडे लक्ष देत नाही. कदाचित ऐश्वर्याने मला टोमणा मारला असेल की मला तिचं हे कारस्थान कळत नाही आहे. म्हणूनच आता जानकी इथे आता जबरदस्तीने ज्योतिकाला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि तिचा चेकअप करायला सांगते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ही तर प्रेग्नेंट नाहीच आहे, ही प्रेग्नेंट कशी काय असू शकते? तेव्हा ती आता व्यवस्थित तिचे सगळे रिपोर्ट्स करते, तिला व्यवस्थित चेक करते आणि म्हणते की नाही, तिची प्रेग्नन्सी टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे, ती प्रेग्नेंट नाहीच आहे मुळात, हिला कसे काय तुम्ही प्रेग्नेंट म्हणताय? तेव्हा इथे जानकीला आता वेड्यातच काढलेलं असतं. तेव्हा इथे शर्वरीला जानकी म्हणते, बघितलं शर्वरी वंश, अहो तुम्ही याला बाळ होत नाही आहे म्हणून तुम्ही इतका आंधळा विश्वास ठेवलात या मुलीवरती, ही आपल्याकडून पैसे उकळते, तुम्हाला कळलंसुद्धा नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते की फसवणुकीच्या आरोपाखाली तुला अरेस्ट करायला सांगू का? सांग, हे कारस्थान तू का केलंस, कुणाच्या सांगण्यावरून केलंस? तेव्हा ती म्हणते की मला पैशांची गरज होती म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा ती म्हणते, पण तुला कसं काय कळलं की इथे शर्वरी वंशांना बाळाची गरज आहे म्हणून? सांग ना, कुणाच्या कारस्थानामुळे हे सगळं तू करतेस? कुणी सांगितलं होतं तुला हे नाटक करायला? तेव्हा इथे आता ज्योतिकाने ऐश्वर्याचं नाव घेतलेलं असतं. त्यामुळे इथे जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्याचं कारस्थान नेमकं काय होतं. तेव्हा इथे ज्योतिकाला ती धमकी देते, आता जर या गोष्टीबद्दल कुणाला काही सांगितलंस ना तर तुझ्या विरोधात जाऊन पोलीस कंप्लेंट करेन की तू कशा पद्धतीने आमच्या भावनांशी खेळलीस, कशा पद्धतीने तू आमचा फायदा करून घेतलास. तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की पोलीस कंप्लेंट करेन आणि सांगेन की तू आत्महत्या करायला आली होतीस आणि आम्ही तुझ्या बाळाला वाढवायचं म्हटलो तर तू आमच्याकडून पैसे उकळायला लागलेस आणि कशा पद्धतीने फसवलंस, ही सगळी आता पुरावे मी देईन, कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्योतिकाला आता जानकीने चांगलंच घाबरवलेलं असतं. त्यानंतर इथे शर्वरीचे डोळेसुद्धा आता उघडलेले असतात. जानकी म्हणते, थोडे दिवस आता शांत राहा, काही बोलू नका, ऐश्वर्या पुढची चाल काय खेळते ना ते मला बघायचं आहे. त्यानंतर इथे आता ऐश्वर्या ओवीला असे छोटे छोटे गेम्स खेळायला लावते. त्यानंतर ती आता म्हणते की ओवी, तू मला भेटायला येतेस का? तू मला भेटायला येऊ शकतेस, पण त्यासाठी ना तुला आता एक प्लॅन करावा लागेल. तेव्हा ती म्हणते, काय करायचं आहे मला? ती म्हणते, आईला काहीही कळू द्यायचं नाही आणि तू मला इथे भेटायला येऊ शकतेस. तेव्हा ओवी आता म्हणते, कुठे येऊ भेटायला? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते, अगं मी तुमच्या ना स्टोरूममध्ये आहे, तू तिथे ये, तुला जास्त लांब यायला नको ना म्हणून. तेव्हा इकडे ओवी म्हणते, ठीक आहे. ओवी जाते आणि तिच्याबरोबर खेळत असते. तेव्हा ती खेळता खेळता आता म्हणते की आईची फाईल हरवली, ती आम्हाला सापडली, आईची फाईल हरवली, ती आम्हाला सापडली, असं आता ऐश्वर्या मुद्दामून म्हणत असते. आणि ओवीला म्हणते की आता जायचं, आईचं कपाट आहे ना तिच्या बेडरूममध्ये, तिच्या कपाटामध्ये एक ब्ल्यू कलरची फाईल असेल, त्याच्यावरती प्रॉपर्टीचे पेपर्स असं काहीतरी लिहिलं असेल. ती ब्ल्यू कलरची फाईल आता तुला इथे घेऊन यायचं आहे आणि नंतरला मग आपण ती परत
परत तिथे नेऊन ठेवू, हो की नाही? तेव्हा ओवी म्हणते ठीक आहे. तेव्हा इथे आता जर गेम पूर्ण नाही केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तू डिस्क्वालिफाय होऊ शकतेस. तेव्हा इकडे आता तिला ही रिस्क घ्यावीच लागते. तेव्हा जानकी घरामध्ये नसते. ओवी आता जाते. जानकी ज्योतिकाची वाट लावून आलेली असते आणि तेवढ्यातच ओवी आता जाते बेडरूममध्ये आणि कपाटामध्ये ब्ल्यू कलरची प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल असते ती काढून आता ऐश्वर्याकडे जात असताना समोर आता जानकी येते आणि हाताची घडी करून ती ओवीकडे बघायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवी खूपच जास्त घाबरते आणि फाईल मागे लपवत असते. तेव्हा जानकी म्हणते, ही फाईल कुठे घेऊन जात होतीस तू? तुला माहिती आहे ही किती महत्त्वाची फाईल आहे? ही प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल आहे. दुसरं कुणाच्या हाती लागली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता, कळलं का तुला? कुठे घेऊन जात होतीस ही फाईल? कुणी तुला माझ्या कपाटामधून चोरायला सांगितली होती? ओवी, मी काय विचारते, खरं खरं सांग. तेव्हा ओवी म्हणते की मला क्यूटूने ही फाईल चोरायला सांगितली होती. तेव्हा जानकी म्हणते, कोण क्यूटू? तेव्हा ओवी म्हणते की तोच क्यूटू जो मला इथे मोबाईलवरती नवीन नवीन गेम्स खेळायला सांगतो. तेव्हा जानकी म्हणते, कुठे आहे मोबाईल? मोबाईल दाखव. हा मोबाईल तुला कुणी दिला? सांग ना, कुणी दिला हा मोबाईल? तेव्हा ती म्हणते क्यूटूनेच दिला. तेव्हा जानकी म्हणते, कोण आहे हा क्यूटू? तेव्हा ती म्हणते की क्यूटूला फोन कर. आताच्या आता क्यूटूला फोन कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ती म्हणते, नाही मी नाही करू शकत क्यूटूला फोन, तोच मला करेल. तेव्हा जानकी म्हणते, हे बघ ओवी, हा क्यूटू कोण आहे ना ते मला बघायचंच आहे. तुला माहिती आहे हे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत आणि हे तुझ्याकडून मागितलेत म्हणजे नक्कीच हे कुणाचं तरी कारस्थान आहे बाळा. अगं कुणी तुला फोन दिला? तुला हा साधा प्रश्न पडला नाही का? तुला अभ्यासाकडून तुझं लक्ष पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे आणि तुला हे छोट्या छोट्या गेम्समध्ये इतका इंटरेस्ट आहे. अगं बाबा आणि मी तुझ्याबरोबर काही खेळत नाही का? मी तुला आता तुझी वैरीण वाटायला लागले आणि तो क्यूटू तुला कोण वाटतोय तुझा? तेव्हा ती म्हणते, क्यूटूचा फोन आला ना की माझं नाव घ्यायचं नाही, पण फोन उचलायचं आणि नेहमीसारखंच बोलायचं, कळलं का? तेव्हा इकडे ऐश्वर्याला आता माहिती नसतं की जानकीला क्यूटूच्या कारस्थानाबद्दल कळलं आहे. तेव्हा ऐश्वर्या तिला फोन करते आणि म्हणते, क्यूटू अगं ती ब्ल्यू कलरची फाईल कुठे आहे? ती घेऊन तू येतेस ना? अगं ये, तुमच्या इथे स्टोरूममध्ये ये, मी तुझी वाट बघते ना. ती फाईल घेऊन लवकर ये बरं, तुझा टास्क हा कंप्लीट झाला पाहिजे. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याच्या आवाजावरूनच जानकीला कळलेलं असतं क्यूटू म्हणजे कोण आहे. क्यूटू म्हणजे ऐश्वर्या आहे हे आता जानकीला बरोबर कळलेलं असतं. तेव्हा इकडे आता ओवीला तिने आधीच सांगितलेलं असतं की मी स्टोरूममध्ये येते, तू दरवाजा उघड, फाईल माझ्या हातामध्ये आहे आणि ती फाईलसुद्धा आता ओवी दाखवते. तेव्हा इथे आता फोन ठेवल्यानंतर ओवी आता जात असते स्टोरूममध्ये. जानकीने तिला आधीच सांगितलेलं असतं की अजिबात तिला कळू द्यायचं नाही की मी तुझ्याबरोबर आहे. आता मी ओवी तुला दाखवते हे क्यूटू कोण आहे ते. आणि त्याच्या आधीच इथे आता जानकीने सुमित्राला विचारलेलं असतं. ती सुमित्राला म्हणते की आई, मला खरं खरं सांगा, इथे ओवी ऐश्वर्याबरोबर जास्त असते का? तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं हो ना, ती ऐश्वर्या बदलली आहे वाटतं. अगं आपल्या ओवीवरती आधी किती रागवायची, किती खेकसायची आणि आता अगं तिच्याशी किती चांगलं बोलत असते, तिचे लाड करत असते आणि ऐश्वर्याच्याच रूममध्ये ओवी जास्त असते आता. तेव्हा जानकीला आधीच कळलेलं असतं की ऐश्वर्याचं काहीतरी कारस्थान आहे ओवीच्या बाबतीत. तेव्हा इकडे आता स्टोर रूमचा दरवाजा वाजवल्यानंतर क्यूटू लगेचच दरवाजा उघडतो आणि ओवीला म्हणते की ये आतमध्ये ये. तेव्हा जानकी आता जोरात दाराला धक्का देते आणि स्टोर रूमचा दरवाजा उघडते आणि म्हणते, काय क्यूटू, मला नाही बोलवणार का आतमध्ये? आमच्या प्रॉपर्टीचे पेपर तुला कशाला हवेत क्यूटू? ही सगळी प्रॉपर्टी तुला हडप काढायची आहे का? तुला तुझ्या घशात घालायची आहे का? तेव्हा इथे ऐश्वर्याचा चेहरा आता अगदी बघण्यासारखा झालेला असतो. क्यूटू अगदी आता तोंडावरती पडलेला असतो. तेव्हा इथे जानकी त्या क्यूटूचा हात पकडते आणि तिला ओरफडत आता हॉलमध्ये घेऊन येते आणि तेव्हा ती म्हणते की ऋषिकेश, आई, नाना सगळ्यांनी लवकरात लवकर इकडे या. आणि ती म्हणते की सारंग भाऊजी तुम्हीसुद्धा या, आजी तुम्हीसुद्धा या आणि ओवी बघा आता तुझा क्यूटू कोण आहे ते. आणि ती इथे आता सौमित्रा आणि अवंतिका यांना व्हिडिओ कॉलसुद्धा करते आणि म्हणते, बघा आता क्यूटू कोण आहे ते बघा. तेव्हा जानकी आता क्यूटूचा जो चेहरा असतो तो बाजूला काढून त्या टेडीचा फेकून देते. दुसरी तिसरी कुणी नसून ती ऐश्वर्या असते. तेव्हा जानकी म्हणते, आई बघताय ना, आपल्या ओवीला ह्या ऐश्वर्याने क्यूटू म्हणून किती नादाला लावले. तिला मोबाईल दिलाय आणि त्याच्यावरून तिला गेम्स खेळायला लावते. कशासाठी हा सगळा प्लॅन केला होता माहिती आहे का आई? तिला प्रॉपर्टीचे पेपर हवेत म्हणजे अजूनसुद्धा ही कारस्थानी ऐश्वर्या शांत बसलेली नाही आहे
आहे तर तिला आपली सगळी प्रॉपर्टी घशात घालायची आहे. अशा रीतीने इथे आता जानकीने ऐश्वर्याला चांगलंच फडकारलेलं असतं, तिच्या थोबाडीत दिलेल्या असतात. अगदी 2-4 थोबाडी देते आणि म्हणते, मी तुला आधीच सांगितलं होतं, मला माझ्या कुटुंबाला त्रास देतेस, मी सहन करते, पण माझ्या ओवीच्या नादाला लागलीस. माझ्या ओवीला जर तू त्रास दिलास ना, आता तिच्या बालमनावरती जर काही वाईट परिणाम झाले ना, तर मी तुला सोडणार नाही, कळलं का? तेव्हा सुमित्रासुद्धा ऐश्वर्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते की तुला ही प्रॉपर्टी हडप करायची आहे, प्रॉपर्टी हवी आहे तुला. तेव्हा जानकी म्हणते की हे पेपर आता तुझ्याकडे कधीच येणार नाहीत, हे मी अजून जपून ठेवेन. अशा रीतीने ऐश्वर्याचा खरा चेहरा जानकी आता सगळ्या रणदिवे कुटुंबाच्या समोर आणून देते. तर प्रॉपर्टीचे पेपर हडप करण्याचा जो काही ऐश्वर्याचा प्लॅन असतो तो जानकी उधळून लावते आणि त्याचबरोबर ओवीला आता ऐश्वर्यापासून प्रोटेक्ट करते.